नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांमध्ये आपण व्यवस्थापन अथवा लोकप्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान केलेल्या फ्रेंच विचारवंत हेनरी फेयॉल याच्या संबंधाने अभ्यास करत होतो, चर्चा करत होतो. मित्रांनो, जसं मागील तासामध्ये आपण पाहिलं की हा तो विचारवंत आहे की ज्याने लोकप्रशासनाला अनेक सिद्धांत बहाल केलेले आहेत, दिलेले आहेत की जे प्रशासनाची किंवा व्यवस्थापनाची किंवा एकंदरीतच कुठल्याही उत्पादन घडवणाऱ्या संघटनेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. तत्पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण हेनरी फेयॉलचं एक मोठं योगदान POCCC अर्थात प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कमांडिंग, कोऑर्डिनेटिंग आणि कंट्रोलिंग याच्या संबंधानं सविस्तर विवेचन केलंच होतं. मागील तासामध्ये आपण हेनरी फेयॉलने दिलेल्या 14 युनिव्हर्सल किंवा सार्वभौम तत्वांची चर्चा करत होतो. त्यातल्या 7 तत्वांची आपण चर्चा केली होती. त्यातील पहिलं तत्व होतं डिव्हिजन ऑफ वर्क अर्थात श्रम किंवा कामाचं विभाजन, की ज्यामध्ये हेनरी फेयॉलने सांगितले की ही निसर्ग व्यवस्था आहे आणि अशा पद्धतीच्या श्रमविभाजनातून कार्याच्या विभाजनामधून विशेषीकरण देखील साधने शक्य आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं अधिकार आणि जबाबदारीच्या तत्वासंबंधाने. हेनरी फेयॉलच्या पूर्वीच्या काळामध्ये अधिकार आणि जबाबदारी यांचं जे प्रमाण होतं ते विरुद्ध होतं, विषम होतं. फेयॉलने असे म्हटले की जबाबदारीच्या प्रमाणामध्ये अधिकारांची बहाली होणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकार व जबाबदारी हे समप्रमाणात असतात, परस्पर संबंधित अशा या दोन्ही बाबी आहेत, एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्याचं त्यानं स्पष्ट केलं होतं. त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा सिद्धांत फेयॉलने सांगितला होता तो होता डिसिप्लिन अर्थात शिस्तीचा. तो म्हणतो कुठल्याही संघटनेमध्ये मालक वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांच्यामध्ये एक जो करार होत असतो त्या कराराचा स्वीकार आणि सन्मान म्हणजेच शिस्त होय. आणि ते करत असताना किंवा ते फॉलो होण्यासाठी काय काय करता येईल याचा देखील उल्लेख फेयॉलने आपल्या विचारांमध्ये केला होता. त्यानंतर फेयॉलने पुढचं तत्त्व सांगितलं होतं युनिटी ऑफ कमांडचं. म्हणजे फॉर एनी ॲक्शन तो म्हणतोय की एका व्यक्तीला एकाच व्यक्तीकडून म्हणजे एका अधीनस्थाला एकाच वरिष्ठाकडून आदेश मिळणं हे संघटनेच्या हिताच्या दृष्टीनं श्रेयस्कर असतं. आणि त्यानंतर त्यांनी युनिटी ऑफ डायरेक्शन अर्थात मार्गदर्शनाची एकता देखील प्रतिपादित केली होती की जी संघटनेसाठी होती. याचाच अर्थ वन हेड वन प्लॅन तो सजेस्ट करतोय आणि सांगतोय की एक समान योजना असली पाहिजे, एक समान उद्देश असला पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण एकच प्रमुख सत्ता, मुख्य सत्ता असली पाहिजे की जी संघटना संचलित करत असेल. मार्गदर्शनाची एकता आणि आदेशाची एकता ही दोन्ही तत्वे जी आहेत ही परस्पर पूरक असल्याचंही फेयॉलने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर 6वं तत्व आपण पाहिलं होतं ते म्हणजे व्यक्तिगत हितापेक्षा सामान्य हिताला संघटनेमध्ये प्राधान्य देण्यात यावं, झुकतं माप देण्यात यावं असं त्यानं सजेस्ट केलं होतं. म्हणजे सर्वप्रथम जर काही असेल तर ती असेल संघटना आणि मग त्यानंतर असेल व्यक्ती. दोन्हीचे हित हे परस्पर पूरकच असावेत या देखील मताचं आग्रही प्रतिपादन फेयॉलने आपल्या विचारांमध्ये केलेलं आपण पाहिलं. त्यानंतर फेयॉल चर्चा करतोय त्या काळातल्या सर्वात ज्वलंत असणाऱ्या विषयाची, ते म्हणजे कर्मचारी किंवा कामगाराच्या वेतन किंवा पारिश्रमिक किंवा मोबदल्याच्या बाबतीत. तर तो मोबदला श्रमिक आणि मालक दोघांसाठीही न्याय्य व समाधानकारक असावा असं तो स्पष्ट करतोय. आणि त्यानंतर तो कोणत्या कोणत्या माध्यमातून हा मोबदला देता येऊ शकतो किंवा
मोबदला हा कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो याची देखील सविस्तर चर्चा करतोय. ही 7 तत्त्वे आपण यापूर्वीच्या तासांमध्ये पाहिलेली आहेत. यानंतर आपण आता पुढच्या तत्वाकडे वळणार आहोत. 8वं तत्व ते म्हणजे केंद्रीकरणाचं. फेयॉल स्पष्ट करतोय की कुठल्याही संघटनेमध्ये अधीनस्थांचं महत्त्व कमी करणारी बाब असेल तर ते केंद्रीकरण आहे, आणि जेथे अधीनस्थांचं महत्त्व वाढवलं जातं ते विकेंद्रीकरण असतं. केंद्रीकरण विकेंद्रीकरण चांगलं की वाईट या विषयात न जाता तो असं सांगतोय की ही देखील एक प्रकारची साहजिक व्यवस्था आहे, नॅचरल ऑर्डर आहे. कुठल्याही संघटनेमध्ये केंद्रीकरण हे अस्तित्वात असतंच, फक्त त्याच्या प्रमाणामध्ये मात्र थोडा बहुत फरक हा पडू शकतो. तर तो पुढे म्हणतोय की केंद्रीकरण हे प्रत्येक व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असतंच, ते कार्यविभाजना इतकंच सहज अस्तित्वात असणारी गोष्ट आहे आणि ते थांबवता येत नाही. त्याच्या पुढे जाऊन तो असं म्हणतोय की संघटनेचं स्वरूप, संघटनेमध्ये कोणत्या स्वरूपाचं काम होतं, त्याचा आकार काय आहे, संघटनेची परिस्थिती कशी आहे, हे पाहून केंद्रीकरण हवं आहे की विकेंद्रीकरण हवं आहे, कोणत्या घटकाला प्राधान्य दिलं पाहिजे हे ठरवण्यात यावं. मात्र हे ठरवत असताना तो आणखीन एक गोष्ट सजेस्ट करतोय, सुचवतोय. तो म्हणतो की हे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण करत असताना संघटनेचं व्यापक हित पाहिलं पाहिजे, कर्मचाऱ्यांच्या भावभावना या लक्षात घेतल्या पाहिजेत आणि कार्याच्या स्वरूपाला देखील लक्षात घेतलं गेलं पाहिजे. आज घडीला खास करून मोठ्या संघटनेमध्ये आपण पाहतोय की अमेरिकेत बसलेली व्यक्ती देखील आपल्या औरंगाबादमधली एखादी संघटना ही ऑपरेट करत असताना आपण पाहतो. हे केंद्रीकरण आहे आणि फेयॉलनं हा विचार त्या काळामध्ये स्पष्ट केला की संघटनेमध्ये कोणतं काम होत आहे, त्या कामाचं स्वरूप, संघटनेचा आकार, संघटनेची असणारी स्थिती परिस्थिती, या साऱ्या गोष्टींचा विचार करून मगच केंद्रीकरण अथवा विकेंद्रीकरण हे असलं पाहिजे. केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरणाच्या नंतर पुढचं महत्त्वाचं तत्व हेनरी फेयॉल स्पष्ट करतोय ते म्हणजे स्कॅलर चेनचं. ही स्कॅलर चेन फेयॉलनं वापरलेला शब्द आहे. यापूर्वी ज्याला आपण पदसोपान म्हणतो किंवा अधिकारांत पदपरंपरा म्हणतो, हायरार्की, या शब्दाला प्रतिरूप किंवा प्रतिशब्द, पर्यायवाची शब्द म्हणून हेनरी फेयॉलने स्कॅलर चेन किंवा अधिकारिक शृंखला हा शब्द प्रयोग केलेला आहे. तो म्हणतोय की संसूचन व निर्णयाच्या अधिकाराचा हा मार्ग असतो. म्हणजे कुठल्याही संघटनेमध्ये वरिष्ठ ते कनिष्ठ किंवा कनिष्ठ ते वरिष्ठ अशी ही जी अधिकारिक शृंखला आपण पाहतो, ही अधिकारिक शृंखलाच पदसोपान किंवा ज्याला आपण स्कॅलर चेन म्हणतो आहे. आणि तो म्हणतोय की या स्कॅलर चेनमध्ये त्याचं जे महत्त्वाचं योगदान आणखीन एक विशेष आहे की जे आजच्या काळातही लागू आहे. तो म्हणतोय की मोठ्या संघटनेमध्ये अनेकदा संसूचनाचा, सूचनांच्या वहनाचा, प्रक्रियेचा हा जो मार्ग आहे हा दीर्घ आणि गतिहीन अशा स्वरूपाचा असू शकतो. म्हणजे कुठल्याही संघटनेमध्ये जर का ती संघटना मोठी असेल आणि महत्त्वाचा निर्णय घ्यावयाचा असेल किंवा सूचना माहितीचं आदानप्रदान करावयाचं असेल तर अशा वेळी अधिकार पदपरंपरेच्या तत्वाने जर आपण जावयाचं ठरलं तर हा मार्ग दीर्घ असल्यामुळे त्वरित निर्णय घेण्याच्या साठी हा मार्ग उपयोगी ठरत नाही. याचे दुष्परिणाम किंवा तोटे हे उद्भवू शकतात. अशा वेळी फेयॉलचं जे योगदान आहे की तो काय म्हणतोय की अशा वेळी आपण गँग प्लँक चा वापर केला पाहिजे. गँग प्लँक हा एक शब्द आहे. जहाज जेव्हा समुद्राला लागतं तेव्हा जहाजामध्ये आणि
जमिनीमध्ये एक लाकडी तक्ता टाकला जातो आणि ज्याच्यावरून लोक ये जा करतात, त्याला गँग प्लँक म्हणतात. तर फेयॉल हा गँग प्लँक शिकवतोय, ज्याला आपण लेवल जम्पिंग असं देखील म्हणू शकतो. तो म्हणतो की मोठ्या संघटनेमध्ये संसूचन, माहिती, सूचना यांच्या देवाणघेवाणीचा जो मार्ग दीर्घ गतिहीन असतो, अशावेळी पर्यायी मार्ग म्हणून गँग प्लँक तो सुचवतोय, ज्यामध्ये संसूचनाची गती वाढवण्यासाठी कार्यप्रक्रियेला किंवा जे रुटीन प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला फाटा दिला जातो, ती प्रोसिजर टाळली जाते आणि समान स्तरावरच्या किंवा ज्या दोन घटकांना समन्वय साधायचा आहे ते दोन घटक थेटपणे संपर्क करतात, अर्थात आपल्या वरिष्ठांना विश्वासात घेऊन. म्हणजे उच्च व नीच अशा पदाधिकाऱ्यांमधील ही एक संपर्क कडी म्हणून तो सांगतोय आणि आवश्यकतेनुसार याचा वापर व्हायला पाहिजे असंही तो सुचवतोय. अर्थात तो म्हणतोय की शिस्त आणि अधिकार पदपरंपरा या आदेशाची एकता या पारंपरिक तत्वांना न डावलता या तत्वाचा, स्कॅलर चेनचा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या गँग प्लँकचा उपयोग हा करावयाला हवा. तर शासकीय उपक्रमामध्ये जेथे अधिकारांच्याच रेषा फार अस्पष्ट असतात तेथे कदाचित गँग प्लँकचा फारसा उपयोग होणार नाही. मग मात्र त्या काळामध्ये गँग प्लँक ही एक नवीन संकल्पना होती आणि ती प्रचंड उपयोगी ठरली आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग हा करण्यात आला. त्याचे लाभ देखील तितकेच झाले. संघटनेला गती ही त्या काळामध्ये प्राप्त झाली होती. त्याच्यानंतरचं पुढचं तत्व फेयॉल सांगतोय ते म्हणजे ऑर्डर किंवा व्यवस्था. त्या काळामध्ये अकार्यक्षमतेचं एक मोठं कारण हे होतं की कुठल्याही वस्तूला किंवा व्यक्तीला ती ज्या ठिकाणी असावयाला पाहिजे त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं नसे. फेयॉलने नेमकी हीच उणीव दूर केलेली आहे आणि फेयॉल हा दोन प्रकारच्या व्यवस्थांची चर्चा करतोय. एक म्हणजे मटेरियल ऑर्डर आणि दुसरं म्हणजे ह्युमन ऑर्डर. भौतिक किंवा अमानवी अशा ऑर्डर किंवा व्यवस्थेबाबत तो म्हणतोय की अ प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. म्हणजे प्रत्येक वस्तूसाठी योग्य जागा आणि त्या योग्य जागेवर ती योग्य वस्तू जाणे आवश्यक आहे किंवा ती असावी. आणि तेच सूत्र तो मानवी व्यवस्थेसाठी सुद्धा लागू करतोय आणि सांगतोय की अ प्लेस फॉर एव्हरीवन अँड एव्हरीवन इन इट्स प्लेस. म्हणजे राईट मॅन टू राईट प्लेस. योग्य जागेवर योग्य व्यक्तीची नियुक्ती किंवा योग्य जागेवर योग्य व्यक्तीने कार्य करणं यालाच तो व्यवस्था असं म्हणतोय. म्हणजे कार्याचं विभाजन आणि त्यानंतर पदसोपान निर्माण झाल्यानंतर अपव्यय टाळण्याच्या दृष्टिकोनातून फेयॉल या व्यवस्था तत्वाला फार मोठ्या प्रमाणावर जागा देतोय किंवा स्थान देतोय. त्याचं महत्त्व हे अधोरेखित करतोय. त्यानंतरचं पुढचं तत्व फेयॉल सांगतोय ते म्हणजे इक्विटीचं, अर्थात समता किंवा न्यायाचा सिद्धांत. त्या काळामध्ये मालक आणि कामगार यांच्यामधले परस्पर संबंध हे अतिशय टोकाचे आणि ताणलेले असत, संघर्षपूर्ण असत. याला कुठंतरी उपाययोजना म्हणून फेयॉल या गोष्टी सांगतोय. तो म्हणतोय की श्रमिक आणि मालकातील संबंधांमध्ये काइंडनेस व जस्टिस, ज्याला आपण सहानुभूती, विश्वास किंवा न्याय असणे अत्यावश्यक आहे असं फेयॉल म्हणतोय. तो म्हणतो की संघटना प्रमुखाने प्रत्येक संघटनेतील प्रत्येक स्तरावर
हा समतेचा किंवा न्यायाचा भाव रुजवायला हवा. संघटनेमध्ये व्यक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांनी आपली कार्ये निष्ठेने समर्पण भावनेने पूर्ण करण्यासाठी हा काइंडनेस किंवा ही सहानुभूती आणि न्याय्य वातावरण, समता त्या संघटनेमध्ये प्रस्थापित झालेली असणे अतिशय आवश्यक आहे. यामुळेच संघटनेतील कर्मचारी हे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने संघटनेमध्ये आपलं योगदान हे देऊ शकतात. भविष्यामध्ये जे मानव संबंध दृष्टिकोन अस्तित्वात आले त्याचा कुठंतरी पाया आपल्याला फेयॉलच्या या विचारांमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा सिद्धांत फेयॉल सांगतोय ते म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर ऑफ पर्सोनेल. म्हणजे संघटनेमध्ये जे कर्मचारी कामगार कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या सेवेची, नोकरीची, कार्यकाळाची हमी ही देता आली पाहिजे. फेयॉल मानतोय की प्रत्येक व्यक्तीला, संघटनेमधल्या कामगाराला नवीन काम करण्यासाठी आणि ते अधिक उत्तम पद्धतीने साध्य करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी एक कालावधी हा जाण्याची आवश्यकता असते. तो कालावधी आपण त्या कर्मचाऱ्याला किंवा कामगाराला दिला पाहिजे. या कालावधीच्या दरम्यान त्या कर्मचाऱ्यामध्ये विश्वास निर्माण होतो, त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि तो अधिक चांगल्या पद्धतीने स्वतःचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणजे फेयॉल एक निरीक्षण नोंदवतोय. ते निरीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे की जे कालजयी आहे, ते आजही आपल्याला तितक्याच ताकदीनं लागू पडतं. तो म्हणतो की सेवा शाश्वतीचा अभाव हा अकार्यक्षमतेचा परिणाम आहे व कारणही आहे. म्हणजे तो म्हणतोय की एखाद्या कर्मचाऱ्याला जर का त्याच्या सेवेच्या शाश्वतीच्या संबंधाने खात्री नसेल तर ऑब्व्हियसली तो मन लावून काम करणार नाही, तो अकार्यक्षम होईल. आणि त्याचबरोबरीने तो हेच देखील सांगतोय की एखादा कर्मचारी चांगलं काम करत नाही म्हणून देखील त्याची सेवा संपुष्टात येऊ शकते. म्हणजे हा जो दुहेरी मार आहे कर्मचाऱ्यावर, म्हणजे सेवा शाश्वती नाही म्हणून अकार्यक्षमता आणि कुठंतरी अकार्यक्षम आहे म्हणून त्याला सेवा शाश्वती न देणं, तर हा भाग टाळण्याचा प्रयत्न फेयॉलने आपल्या या तत्वामधून केलेला आहे. आणि तो म्हणतोय की कर्मचाऱ्यांचे अस्थायित्व हे संघटनेला दुर्बल करत असते. हे टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कपातीचे प्रमाण देखील अत्यल्प असले पाहिजे. म्हणजे जे त्या काळामध्ये फेयॉलसारख्या, टेलरसारख्या विचारवंतांनी सांगितलं अपयशासाठी शिक्षा, की एखादा कर्मचारी टार्गेट पूर्ण करत नसेल तर त्याला काढून टाका, सेवेतून कमी करा, तो सिद्धांत कुठंतरी फेयॉल हा सौम्य करतोय आणि सांगतोय की त्या कर्मचाऱ्याला त्याचं काम शिकण्यासाठी, त्याचं कार्य त्याच्यामध्ये पारंगत होण्यासाठी, तो विशेषीकृत होण्यासाठी जो आवश्यक वेळ आहे तो कालावधी आपण त्या कर्मचाऱ्याला दिला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये कार्यक्षमता निर्माण होऊ शकेल. म्हणजे तो ही गोष्ट मानतोय की ज्या कर्मचाऱ्यांना सेवा शाश्वती नसते त्यांचं मनोबल खालावतं. संघटनात्मक धोरणांमध्ये देखील जे सातत्य असायला पाहिजे, निरंतरता असायला पाहिजे, ती आपल्याला या सेवा शाश्वतीच्या अभावामुळे दिसत नाही. म्हणजे फार दूर कशाला, आपण आपल्या भारतीय संघातल्या, क्रिकेट संघातल्या बाबतीतसुद्धा पाहतो की एखाद्या प्लेयरला जर का आपण खात्री दिली की तू टीममध्ये आहेस तर त्याचा परफॉर्मन्स हा उंचावतो. आणि जर का तेच त्याला असं वाटत असेल की मी पुढच्या मॅचमध्ये खेळणारच आहे की नाही, तर ही जी टांगती तलवार आहे ती त्याच्या परफॉर्मन्सवरती, त्याच्या कामगिरीवर परिणाम करते. आणि नेमकं फेयॉल हेच अधोरेखित करतोय आणि सांगतोय की हा सेवा शाश्वतीचा अभाव अकार्यक्षमतेचा परिणाम आहे आणि कारणही आहे. तर तो एक महत्त्वाचा भाग फेयॉलनं नमूद केलेला आहे.
पुढचा 13वा महत्त्वाचा संघटनेचा किंवा व्यवस्थापनाचा प्रशासनाचा सिद्धांत फेऑल नमूद करतोय तो म्हणजे पुढाकार, इनिशिएटिव्ह. म्हणजे एखादी योजना योजून त्याचा यशस्वी अंमल करण्याची शक्ती म्हणजे पुढाकार, अशी साधी सोपी व्याख्या या इनिशिएटिव्हची किंवा पुढाकाराची फेऑलने केलेली आहे. काय म्हणतोय फेऑल की प्रत्येक कर्मचाऱ्याची एक विशेष अशी शारीरिक मानसिक क्षमता असतेच व व्यवसायाच्या मजबूतीसाठी त्या क्षमतेला प्रेरित करणे अत्यावश्यक असते. म्हणजे संघटनेच्या प्रत्येक स्तरावर उत्साह आणि ऊर्जेने कर्मचाऱ्यांनी कार्यपूर्ती करण्यासाठी त्यांना या पुढाकारासाठी व्यवस्थापनानं प्रेरित केलं पाहिजे. व्यवसायाच्या मजबूतीसाठी कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन जबाबदारी घेणं किंवा काम करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. अर्थातच फेऑल असं देखील म्हणतोय की पुढाकार किंवा प्रेरणेचं हे जे काम आहे ते अधिकार परंपरा असेल किंवा शिस्त असेल या तत्वांच्या आतमध्ये राहूनच होणे आवश्यक आहे. पुढाकाराच्या तत्वानंतर 14वा आणि अंतिम शेवटचं तत्व फेऑल सांगतोय ते म्हणजे एस्प्रिट दी कॉर्प्स. अर्थात हा फ्रेंच शब्द आहे. इंग्रजीमध्ये त्याला आपण कॉपरेशन म्हणू आणि मराठीमध्ये त्याला सहयोग भावना असं आपण म्हणू शकतो. तो म्हणतोय की संघटनेमधील कर्मचाऱ्यांमध्ये शांतता व एकात्मतेची भावना हीच सहयोग भावना आहे. कुठल्याही संघटनेच्या यशाचं जर गमक काही असेल तर ते ही सहयोग भावना असते. संघटनेची ही सहयोगाची, समरसतेची किंवा आपलेपणाची जी भावना आहे ती निर्माण करण्यासाठी आदेशाच्या एकतेच्या तत्वाचा वापर होणे आवश्यक आहे असंही फेऑलला वाटते. तो म्हणतोय की ही सहयोग भावना जर नसेल, ही परस्पर सहकार्याची भावना जर नसेल तर कुठलाही उद्योग हा यशस्वी होणार नाही. आणि त्याच्यासाठी तो म्हणतोय की व्यवस्थापनानं किंवा उच्चस्तरीय प्रशासनानं लिखित संसूचनाचा वापराऐवजी मौखिक संसूचनाचा वापर हा केला पाहिजे. लिखित संसूचन हे कर्मचाऱ्यांना नाराज करू शकतं. ते टाळण्यासाठी सहसा मौखिक संसूचनाचा वापर हा व्यवस्थापनाकडून व्हावा आणि व्यवस्थापनाने तत्कालिक लाभाचा विचार न करता कर्मचाऱ्यांमध्ये डिवाइड अँड रूल किंवा फोडा आणि झोडा असं धोरण न राबवता जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना संघटनेप्रती असणारा जिव्हाळा वृद्धिंगत कसा करता येईल यावर भर हा दिला पाहिजे. ही 14 तत्वे युनिव्हर्सल म्हणजे सदा सर्व काळ सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये लागू असणारी तत्वे हेनरी फेऑलने प्रतिपादित केलेली आहेत. याच्याबरोबरीनेच फेऑल असंही सांगतोय की प्रत्येक वरिष्ठ अधिकारी हा 5-6 अधीनस्थांवर आपलं नियंत्रण ठेवू शकतो. आवश्यकतेनुसार संघटनेमध्ये अधिकारांचं प्रगतीकरण झालं पाहिजे या संबंधानेही तो चर्चा करताना दिसतोय. संघटनेमध्ये केवळ भौतिकच नाही तर अभौतिक प्रेरणांची व्यवस्था असणे देखील फेऑलला संघटनेच्या यशासाठी आवश्यक वाटते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधीनस्थांसोबत किंवा संघटनेतील प्रत्येक कर्मचारी किंवा कामगारासोबत आपुलकीच्या भावनेने व्यवहार, मानवी व्यवहार होणे अत्यावश्यक असल्याचे देखील फेऑल बोलून दाखवतो. ही 14 तत्वे संघटनेच्या किंवा प्रशासनाच्या व्यवस्थापन किंवा प्रशासनाची जी फेऑलने नमूद केलेली आहेत ही लोकप्रशासनाला एक फार मोठी देणगी मानता येते. आजही फेऑलची ही 14 तत्वे तितकीच प्रासंगिक आणि उपयोगात
आणली जातात. अर्थात या तत्वांवर टीका देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. पीटर ड्रकरसारखा विचारवंत म्हणतो की फेयॉलने जिवंत व्यवसायावर, लिव्हिंग बिझनेस ज्याला म्हणतो आपण, या जिवंत व्यवसायावर आदर्श अशा स्वरूपाची सार्वभौमिक यांत्रिकी नमुना थोपवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. म्हणजे तो म्हणतोय की या फेयॉलच्या तत्वांमध्ये कुठेतरी मानवी संबंध, मानवी व्यवहार हा दुर्लक्षित राहिलेला आहे. काहीसा यांत्रिकी दृष्टिकोन हा असल्याचं पीटर ड्रकरसारख्या अनेक विचारवंतांना वाटतं आणि त्यामुळे ते टीका करताना म्हणतात की फेयॉलचे कोळशाच्या खाणीतले हे अनुभव आजच्या विशाल किंवा गुंतागुंतीच्या संघटनांचे प्रश्न सोडवू शकणार नाहीत. आज ती गैरलागू ठरू शकतात अशी ही एक भीती फेयॉलच्या या सिद्धांतांच्या बाबतीत बोलून दाखवली जाते. याशिवाय आदेशाच्या एकतेवर अनेकांनी टीका केलेली आहे की आजचा काळ हा स्पेशलायझेशनचा काळ आहे. इथं एकाच व्यक्तीकडून सर्वच कार्यांसाठी आदेश मिळणे काहीसं अप्रासंगिक आणि अव्यावहारिक आहे असं देखील अनेकांना वाटतं. याशिवाय फेयॉलवर आणखीन एक मोठी टीका केली जाते की त्याने त्याच्या संबंध पुस्तकामध्ये, जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट किंवा ॲडमिनिस्ट्रेशन हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये त्याने जी भाषा वापरलेली आहे ती म्हणजे शुड किंवा ऑट टू या स्वरूपाची, म्हणजे असलं पाहिजे, झालं पाहिजे, व्हावे. तर अशा स्वरूपाच्या या बाबींमुळे जे वास्तविकता आहे त्याच्यापासून नाळ तुटलेली पाहायला मिळते आणि फेयॉलचे जे कथन आहेत हे काहीसे काल्पनिक आणि आदर्शाच्या पातळीकडे जाताना आपल्याला दिसतात. तर ती देखील एक मोठी टीका फेयॉलवर करण्यात आलेली आहे. सायमन किंवा बर्नार्डसारखे जे विचारवंत आहेत ते म्हणतात की व्यवस्थापकीय संघटना ही औपचारिक संघटना वा तत्वांचा सेट या पद्धतीने परिभाषित होऊ शकत नाहीत. व्यक्तीचं पूर्वनिर्धारित वर्तन आणि त्यांचं प्रत्यक्ष वर्तन हे एकच असू शकत नाही. ज्या साचेबद्धपणाने फेयॉलने 14 तत्व सांगितलेली आहेत, प्रत्यक्षात तशीच परिस्थिती, तसंच वर्तन हे कामगारांकडून किंवा संघटना सदस्यांकडून होईलच याच्या बाबतीत खात्री देता येत नाही. आणि जो एक महत्त्वाचा टीका म्हणून आपण फेयॉलवर केली जाते ती ही आहे की सामाजिक, मानसिक किंवा भावनिक कर्मचाऱ्यांच्या ज्या गरजा आहेत त्याच्याकडं या सिद्धांतानं फार मोठी उपेक्षा केलेली आहे. खूपच मोठ्या प्रमाणावर ते दुर्लक्ष फेयॉलसारख्या विचारवंताकडून झालेलं आहे. अनेक जण असं देखील म्हणतात की याच्यामध्ये कार्यात्मकतेवर जितका भर दिलेला आहे ते न पटणारा आहे. संरचनावाद्यांची ही टीका आहे. या आणि अशा स्वरूपाच्या काही जरी टीका असल्या, सायमननं केलेली असेल, ड्रकरनं केलेली असेल, बर्नार्ड किंवा भविष्यातल्या आलेल्या मानव संबंध सिद्धांत किंवा वर्तनवादी दृष्टिकोनातून फेयॉलवर जरी मोठ्या प्रमाणावर टीका झालेली असली तरीही फेयॉलनं त्या काळामध्ये जे योगदान केलं, जे सिद्धांत सांगितले, त्या सिद्धांतांच्या यशस्वीतेसाठी त्याने जे प्रयत्न केले, यशस्वी करून दाखवले, ते अद्वितीय होते. आज देखील कुठल्याही संघटनेचा आपण अभ्यास करत असू तर या 14 तत्वांचा विचार न करता आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि संघटनेसाठी ही तत्वे किंवा व्यवस्थापन किंवा प्रशासनाची ही तत्वे हेन्री फेयॉलने त्या काळामध्ये सांगितलेली आहेत की ज्या काळामध्ये अशा पद्धतीच्या सिद्धांतांची, तत्वांची
निर्मिती ही लोकप्रशासन विषयाच्या पायाभरणीसाठी, त्याच्या मजबूतीकरणासाठी किंवा त्याच्या विस्तृत वृद्धिंगत होण्यासाठी अत्यावश्यक होती. त्या काळामध्ये हेनरी फेयॉलनं आपले हे सिद्धांत अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने, चिंतनयुक्त पद्धतीने मांडलेत आणि ते सिद्ध करून दाखवले, यशस्वी करून दाखवले. आणि हेच फेयॉलचं मोठं योगदान आहे, त्याचा मोठेपणा आहे. धन्यवाद.